नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा मित्रांनो, विशेष म्हणजे या ठिकाणी जो फॉरेन्सिक आहे, फॉरेन्सिक विषयाची तयारी या ठिकाणी कशी करायची आहे, नेमकं कोणकोणते टॉपिक या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, याची संपूर्ण माहिती आज या ठिकाणी आपण काय पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसंच या ठिकाणी हा जो विषय एकूण 30 गुणांसाठी या ठिकाणी विषय आहे, 60 गुणांसाठी या ठिकाणी हा विषय आहे आणि 30 प्रश्न या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला सिलेक्शन होण्यासाठी जो जास्तीचा जोश असतो तो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळू शकतात आणि हा विषय आपला मेन या ठिकाणी सिलेक्टेड विषय मिळू शकतात। कारण की हा जो विषय आहे बघा, बाकीच्या विषयाचा अभ्यास सगळ्यांचा असतो, मात्र फॉरेन्सिकचा जो अभ्यास आहे तो प्रत्येकाचा नसतो आणि प्रत्येकाला तो त्या ठिकाणी करणं सुद्धा कठीण जातो। तर या ठिकाणी आज आपण याची संपूर्ण माहिती पाहणार आहे। आपल्याला सिलेबस दिल्यानुसार सुरुवातीला आपण या ठिकाणी सिलेबसमध्ये काय काय दिलेलं आहे ते संपूर्ण माहिती पाहणार, नंतर आपण कोणकोणते टॉपिक आपल्याला पाहायचे ते डिटेल्समध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर मित्रांनो, हा जो क्राईम इन्व्हेस्टिगेशन हा जो विषय आहे याच्यामध्ये 10 प्रश्न 20 गुणांसाठी दिलेले आहेत आणि यांचं जे डिव्हिजन आहे ते 2 टॉपिकमध्ये केलेलं आहे। पहिला टॉपिक आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच, याच्यासाठी 8 प्रश्न विचारणार आहेत आणि दुसरा जो आहे प्रपोजल ऑफ एक्झामिनेटर प्रोसिडिंग अँड चॅप्टर प्रोसिडिंग हा जो टॉपिक आहे याच्यावर परत 2 प्रश्न विचारणार आहे 4 मार्कासाठी। तर या ठिकाणी क्राईम सीन्स पंचनामा या ठिकाणी आहे, अरेस्ट पंचनामा कसा करतात तो, सीजर सर्च पंचनामा, इन्क्वेट पंचनामा कसा केला जातो, मेमोरंडम ऑफ पंचनामा या ठिकाणी कशा प्रकारे केला जातो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट नुसार या ठिकाणी। तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय शिकायच्या आहेत। नंतर या ठिकाणी दुसरा जो टॉपिक आहे या ठिकाणी तुम्हाला आहे सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन। हा जो टॉपिक आहे इथं 5 प्रश्न असणार आहेत 10 गुणांसाठी आणि म्हणजे मागचा टॉपिक 20 गुणांसाठी आणि हा जो टॉपिक आहे 2 या ठिकाणी हे 20 गुणांचे। या ठिकाणी गुन्हे अन्वेषणासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या वैज्ञानिक पद्धती, साधने, सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन, मग त्यामध्ये कम्प्युटर तसंच अन्य आधुनिक साधनांचा विशेष अभ्यास, ते 5 प्रश्न 10 गुणांसाठी या ठिकाणी आहेत। नंतर या ठिकाणी हा जो आहे पुढचा विषय आहे फॉरेन्सिक सायन्स। फॉरेन्सिक सायन्स म्हणजे फिजिकल एव्हिडन्स, नेचर, सर्च, हँडलिंग, पॅकिंग अँड फॉरवर्डिंग। पॅकिंग कसा करायचा, पॅकिंग फॉरवर्ड कसा करायचा आहे, रक्त कशा प्रकारे घ्यायचं, रक्त सॅम्पलिंग कसं करायचं आहे, कुठं सुकवायचं, कुठं वाळवायचं आहे, किती ग्राम त्या ठिकाणी नमुने पाठवायचे आहेत, कशा प्रकारे नमुने पाठवायचे आहेत, ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत ह्या या ठिकाणी पूर्ण दिलेल्या आहेत। त्यांचं सीलबंद कोणाची सही असली पाहिजे, काय असलं पाहिजे, पोस्टमार्टम, हे जे सगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी। नंतर फिंगरप्रिंट्स अँड फूटप्रिंट्स, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हाताचे ठसे असतात आणि पायाचे ठसे, 2 प्रकारचे ठसे आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या 4 पद्धती आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेणार आहे। नंतर इम्पॉर्टन्स फाइंडिंग देम ऑन द सीन्स ऑफ क्राईम, देअर डेव्हलपमेंट अँड रेकॉर्डिंग। नंतर आहे एक्सप्लोजिव्स, इट्स नेम्स, कॉमनली यूज एक्सप्लोजिव्ह, होम बॉम्ब्स, हँडलिंग अँड कलेक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह, या ठिकाणी कोणकोणते बॉम्ब आहेत किंवा दारुगोळा कोणकोण, त्याचे प्रकार कोणते, काय काय त्या ठिकाणी आहे, याच्यावर तुम्हाला 5 प्रश्न 10 मार्क त्या ठिकाणी आहेत। तर या ठिकाणी तिसरा जो टॉपिक आहे तो पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, या ठिकाणी आपली फॉरेन्सिक डिपार्टमेंटल PSI साठी स्पेशल फॉरेन्सिक बॅच टेक्निकल विषयासहित ऑलरेडी आपली सुरू झालेली आहे, ज्याचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये तुम्हाला भेटणार आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्या मागच्या जेवढ्या बी प्रश्नपत्रिका 2010 पासून तर 2022 पर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन सहित आपण तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे आणि ते सोल्युशन याच चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे। सोल्युशन फ्रीमध्ये असणार आहे, काही टेन्शनची गरज नाही, तुम्हाला फक्त हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। दररोज त्या ठिकाणी लाईव्हमध्ये आपण ते घेणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत ऑलरेडी बॅचमध्ये, म्हणजे तुमच्या टाईमनुसार तुम्ही पाहू शकता। त्यासाठी फक्त तुम्हाला डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे, कारण की DSFL साठी ऑलरेडी त्यांना सुद्धा फॉरेन्सिक जे आहे न्यायवैद्यक प्रयोगशाळा भरती तेथे जाहिरात निघालेली आहे, तेथे सुद्धा फॉरेन्सिक सब्जेक्ट आहे आणि येथे सुद्धा फॉरेन्सिक सब्जेक्ट आहे। तर या ठिकाणी जो ती बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे 80 10 45 77 60 या नंबरवर, आणि डबल अकॅडमी पुणे जे ॲप आहे, ॲपचं नाव आहे OO अकॅडमी पुणे, लक्षात ठेवा ॲपचं नाव आहे OO अकॅडमी पुणे। आणि ॲपमध्ये तुम्हाला फॉरेन्सिक बॅचेसमध्ये जायचं आहे, कुठे जायचं आहे, फॉरेन्सिक बॅचेसमध्ये गेलं की तिथं तुम्हाला स्पेशल डिपार्टमेंटल PSI ची फॉरेन्सिक बॅच दिसेल, तिथे तुम्ही जॉईन करू शकता। नंतर आहे फॉरेन्सिक मेडिसिन। आता या ठिकाणी फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये वेगवेगळे टॉपिक आहेत, कोणते आहेत आपण डिटेल पुढे पाहू। सध्या तुम्हाला काय दिलेलं आहे या ठिकाणी, इंट्रोडक्शन, स्कोप अँड इम्पॉर्टन्स टू पोलीस एक्झामिनेशन सीन ऑफ द ऑकरन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू मेडिको लिगल एव्हिडन्स,
मेडिकल लिव्हल डेफिनेशन ऑफ डेथ, डिफरन्स बिटवीन डेड अँड अलाइव्ह पर्सन, आयडेंटिटी ऑफ डेड पर्सन, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स, व्हायलंट फिजिओली डेथ, हँगिंग, सफरेक्शन, ड्रायव्हिंग. नंतर आहे मेडिको लिगल अस्पेक्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ वाउंड, जखमा, फायर आर्म या ठिकाणी भाजणे, शार्प एजेस, पॉइंटेड वेपन्स. नंतर सेक्शुअल ऑफेन्सेस, रेप, गँग रेप वगैरे वगैरे. नंतर पॉइझन्स कॉमनली यूज इन इंडिया इन द कमिशन ऑफ क्राईम. तर हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला 10 प्रश्न 20 मार्कासाठी आहे. असे टोटल फॉरेन्सिक मेडिसिन हा जो टॉपिक आहे 10 प्रश्न. नंतर या ठिकाणी तुमचा जो आहे क्राईम अँड इन्व्हेस्टिगेशन टॉपिक 20 मार्क, ज्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन आणि बेसिक क्राईम इन्व्हेस्टिगेशन जो आहे या ठिकाणी हा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी 20 मार्क, असे 3 याच्यामध्ये तुमचं डिवायडेशन झालेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी तुमचं जे अभ्यासक्रमामध्ये काय काय घेणार आहे किंवा तुम्हाला स्वतः काय अभ्यास करायचं या ठिकाणी आपण सांगणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला मेन टॉपिक जो आहे तो कायदा आणि विज्ञान. मग या ठिकाणी कायद्याचं विज्ञानमध्ये प्रस्ताविक संशयापलीकडे साबिती कशी करतात. नंतर या ठिकाणी न्याय सहाय्यक विज्ञान आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी, कोण शोध लावला, काय शोध लावला, बेसिक गोष्टी. नंतर विविध शाखा, विज्ञानाचा विकास कसा झाला, फॉरेन्सिकची सुरुवात कुठं झाली, बेसिक कुठं आहे, महाराष्ट्रात किती प्रयोगशाळा आहे, सगळा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. नंतर न्यायसहाय्यक प्रयोगशाळेमध्ये विज्ञानाच्या प्रयोगशाळेची रचना कोण आहेत, विविध विभाग कुठं आहेत, कार्यपद्धती किती आहेत, कोणत्या गोष्टी कोणत्या प्रयोगशाळेत पाठवायच्या आहेत. लक्षात ठेवा, साधं विष जरी असेल तरी वेगवेगळे विष वेगवेगळ्या प्रयोगशाळेत पाठवले जातात. अलग लक्षात. नंतर संगणक अपराध, कम्प्युटर अपराध, ज्यामध्ये सायबर अपराधामध्ये कोणकोणते टेक्नॉलॉजी वापरली जाते, त्याचे प्रकार काय, भारतामध्ये संगणक. नंतर IT ॲक्ट जो आहे 2000चा, त्या IT ॲक्टचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर फोटोग्राफी कशा प्रकारे आहे, कवटीची सुपर इम्पोजिशन फोटोग्राफी न्यायसहाय्यक विज्ञान प्रयोगशाळेमध्ये. नंतर छायाचित्र मार्गदर्शक सूचना, विविध किरणे, एक्सरे, श्वान पथक. नंतर ध्वनी माध्यमं, संशयाची ओळख पटवणे, टेप ऑथेंटिकेशन, ह्या सुद्धा गोष्टी आपण या बॅचमध्ये पाहणार आहे. ज्याच्यामध्ये गुन्ह्याच्या ठिकाणचं छायाचित्र, शरीर गंध, कुत्र्याच्या तपासकामी काय उपयोग आहे, तज्ज्ञाचे अभिप्राय. नंतर ध्वनी माध्यमामध्ये तुलनात्मक विज्ञान, ज्याच्यामध्ये आवाज कसा निर्माण होतो, ध्वनी पृथक्करण म्हणजे टेप ऑथेंटिकेशन कशा प्रकारे केलं जातं, ऑडिओ. नंतर DNA चाचणी, तपासणी मागचे तत्व, विविध अपराधामध्ये DNAची पद्धती कशी असते, DNA म्हणजे काय, DNAची रचना, DNAची माहिती. नंतर खोटेपणा कसा ओळखायचा, श्वसनाचा वेग, त्याचं पॉलिग्राफ टेस्ट, खोटे कसं सिद्ध होते. आपल्याला माहित आहे पॉलिग्राफ टेस्टमध्ये टोटल काही मशीनमध्ये 4 सेन्सर असतात, काही मशीनमध्ये 6 सेन्सर असतात. तर त्या पॉलिग्राफ टेस्टमध्ये त्वचेची हालचाल होते, रक्तदाबाचा बदल होतो, श्वसनाचा वेग वाढतो आणि घाम येतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सर्व या बॅचेसमध्ये पाहायच्या आहेत किंवा तुम्ही सेल्फ स्टडीनं सुद्धा या ठिकाणी काय करू शकता. नंतर आहे मद्यार्क माध्यमातून केलेले अपघात, अल्कोहोल पेयाचं वर्गीकरण, अल्कोहोलचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे, बियर काय, दारू काय, कशामध्ये किती पर्सेंटेज असते, आपण सर्व प्रश्न घेणारा, टेन्शन घ्यायची गरज नाही. तर या ठिकाणी अल्कोहोलचं प्राशन केल्यावर काय घडतं, हे सगळ्या गोष्टी अल्कोहोल जो टॉप चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आहे. दुसरा आहे तुमचं फॉरेन्सिक सायन्स. दुसरा टॉपिक आहे फॉरेन्सिक सायन्स, ज्याच्यामध्ये कायदा आणि न्यायसहाय्यक विज्ञान, भौतिक दुवे, प्रकार, शोध, तसंच या ठिकाणी न्यायशास्त्राचा इतिहास, त्याचा उपयोग. नंतर आहे आता भौतिक पुरावे किंवा पुरावे तपासणी करता पाठवणे. मग त्या ठिकाणी औषध कसे गोळा करायचे, काही मार्गदर्शक सूचना, जमा केलेल्या वस्तूचं पॅकिंग कसे करायचे, ते कशा प्रकारे पाठवायचं, भौतिक वस्तुनिष्ठ पुरावा हाताळणे, पॅक करणे, ह्या सगळ्या गोष्टी या चॅप्टरमध्ये येतात. नंतर आहे फिंगरप्रिंट्स, अंगुली मुद्रा आणि पावलाचे ठसे. तर या ठिकाणी अंगुली मुद्रा म्हणजे काय, आपल्याला माहित असेल की अंगुली मुद्राचा जो शोध 1897 साली कोलकाता या ठिकाणी लागलाय. तिथून पासून पहिल्या या ठिकाणी आरोपीचे ठसे घ्यायला काय झाली होती, सुरुवात झाली होती. अंगुली मुद्राचे गुणधर्म, फिंगरप्रिंटचे गुणधर्म, अंगुली फिंगरप्रिंटच्या वेगवेगळ्या पद्धती. नंतर पावलाचे ठसे, फुटप्रिंट्स, पावलाच्या ठस्यांचे वैशिष्ट्ये, चालण्याच्या नमुना पृथक्करण, हस्ताक्षर. नंतर या ठिकाणी हँडरायटिंगची तपासणी, डुप्लिकेट डॉक्युमेंट्स. तुम्हाला माहिती आहे फिंगरप्रिंट्स, पायाचे सुद्धा ठसे वेगळे, बुटाचे ठसे, सरळ पायाचे वेगळे, उलट्या पायाचे वेगळे. त्या बुटाचे ठसे कशा पद्धतीने घेतले जातात, कोणतं औषध फवारलं जातं, कशा प्रकारे त्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिस टाकलं जातं, असे बऱ्याचशा सगळ्या गोष्टी. नंतर आहे स्फोटक आणि विविध प्रकार, की जो आपण तुमचा शेवटचा टॉपिक होता त्याच्यामध्ये स्फोटकाचा तपास, स्फोटक पदार्थाचा इतिहास. स्फोटक म्हणजे काय, घरगुती हातबॉम्ब, इतर स्फोटके, घरगुती तयार केलेले बॉम्ब प्रकार. नंतर गुन्हा अन्वेषणमध्ये की जो या ठिकाणी
तुमचा होता टॉपिक त्या ठिकाणी गुन्हा अन्वेषण म्हणजे आपल्याला काय काय बघायचं आहे, पंचनामा, त्याचे प्रकार, अदखल पात्र गुन्ह्यात अटक कशी करतात, सैन्यातील जवानांना अटकेपासून संरक्षण, झडती कधी घ्यावी, कशी घ्यावी, झडतीचे कोणकोणते प्रकार आहेत, नंतर न्याय सहाय्यक छायाचित्रण, व्हिडिओग्राफी, छायाचित्रण कॅमेऱ्याचे प्रकार, फुटप्रिंट छायाचित्रण, घटनास्थळावरील छायाचित्रण, तपास कार्यातील छायाचित्रणाचा उपयोग, नंतर फॉरेन्सिक सायन्स, आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, GPS, तसंच जिओलॉजी ग्राफिक सिस्टीम, तसंच आवाजाचं वेगवेगळं विश्लेषण, खरा आवाज कोणता, त्यातला आवाज कसा ओळखायचा, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. नंतर आहे तुमचा मेडिसिन. मेडिसिन हा जो टॉपिक आहे आपल्याला 10 गुणांसाठी आहे. किती? 10 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये घटनास्थळ संरक्षण आणि छायाचित्रण, त्या ठिकाणी घटनास्थळ संरक्षण, गुन्ह्याची जागा भेट, कारवाईचं छायाचित्रण, छायाचित्रण करण्यापूर्वी तपासणी, अधिकाऱ्यांना लक्षात येण्याचे मुद्दे, मृत्यूची व्याख्या, जिवंत आणि मृत व्यक्तीमधील फरक काय आहे, जिवंत व्यक्ती आणि मृत व्यक्तीमधला काय काय फरक आहे, नंतर या ठिकाणी मृत व्यक्तीची ओळख कशी पटवायची, आरोपीच्या ओळखीची निश्चिती करणे, त्याचं वय, शवचिकित्सा, पोस्टमार्टम, कायद्याची तरतूद काय, पोस्टमार्टम, डॉक्टरचा नमुना कसा, कोणकोणता फॉर्म नंबर आहे, फॉर्म नंबर 23, 24 काय आहे ते सर्व माहिती, मृत्यूचे विविध प्रकार, श्वसनरोधामुळे मृत्यू, व्यक्ती बुडत असताना मृत्यू, फाशीचा मृत्यू, असे सगळे, नंतर जखमाचे प्रकार, दुखापत त्याचे प्रकार, जखमा त्यांचे प्रकार, जखमामुळे होणारा मृत्यू, मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर झालेल्या जखमा ओळखणे, नंतर बलात्कार असेल तर स्त्रीची तपासणी, बलात्कार झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर आहे विष प्रयोग करता वापरले जाणारे विविध विषे, वेगवेगळ्या विषाचे प्रकार, विषांचे प्रकार, ते वेगवेगळे विषामध्ये 4 प्रकार आहेत. काही विष जठाला त्रास देतात, काही विष रक्ताला, काही विष श्वासोश्वास रोखतात, काही विष आपल्या न्यूरॉन्सला रोखतात. तर असे त्यांचे जे प्रकार आहेत ते आतड्यात काही छिद्र पाडतात, व्रण उत्पन्न करणारी विषे, जवळजवळ करणारी विषे, विषाचा शरीरावर होणारा परिणाम, विष प्रयोग कसा ओळखावा, नंतर भाजणे आणि पोळणे, बॉम्ब्स अँड स्कॅन्डल्स, भाजण्याचे प्रकार, भाजण्याचे दुष्परिणाम, भाजण्याचा मृत्यू, भाजण्यामुळे होणाऱ्या जखमा, शव निरीक्षणावरून लक्ष देणाऱ्या गोष्टी, न्यायवैद्यकीय दृष्टिकोन, नंतर या ठिकाणी इतर महत्त्वाचे मानवी शरीराची महत्त्वाची इंद्रिये, एखादी व्यक्ती मृत झाली कसं ठरवतात, मृत्यूनंतर शरीरात काय काय बदल होतात, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर या ठिकाणी न्यायविद्यक, प्रयोगशाळा, संगणक अपराध, फोटोग्राफी, हे असे सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काय अभ्यास करायचे आहेत. आणि आपण जी आपली बॅच आहे या बॅचमध्ये सगळे टॉपिक घेणार आणि विशेष म्हणजे 2000 MCQ आपण घेणार. किती? MCQचा अर्थ आहे 4 ऑप्शनवाले प्रश्न. किती? MCQचा आहे 4 ऑप्शनवाले प्रश्न. या ठिकाणी आपण तुमचे सर्व घेणार आणि एकन एक मुद्दा तुमचा असाच तुम्हाला सोल्युशन करून देणार की जे तुम्ही पाहिलं की तुमचं सर्व विसरून जायचं कामच नाही, एकदा पाहिलं की तुमचं डायरेक्ट परफेक्ट. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील पैकीच्या पैकी 60 पैकी 60, तर तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट हा काय आहे घटक आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 300 पैकी 60 मार्क, 300 पैकी 60 मार्क म्हणजे 20% मार्क तुमच्या याच्यावर अवलंबून आहेत. किती टक्के? 20% मार्क तुमच्या याच्याशी संबंधित आहेत. लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. फॉरेन्सिक सिलेक्शन करून देणारा टॉपिक आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.